नायडू स्ट्राइक के ऊपर खेलने के लिए तैयार और गेंदबाज की हैसियत से सनी कस्बे। पहली ओवर की पहली गेंद नायडू ने उठाकर मारने का प्रयास किया और यहां पर देखो मिड विकेट क्षेत्र में गजब का कॉट, पहले विकेट का पतन, नायडू चलते हो गए डीजे। बराचसा वेळ जातोय मित्रांनो की तुम्ही डगआउट मध्ये खेळण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे, कारण पहिला गडी गारद झाला, तो मैदानाच्या बाहेर संपूर्ण मैदानाच्या बाहेर पोहोचला सुद्धा, तरी पण दुसरा फलंदाज मैदानात खेळण्यासाठी त्या ठिकाणी डगआउट मध्ये दुसरा फलंदाज तयार नव्हता। हे विसंगत दिसतं, कुठेतरी त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाज कधी बाद होऊ शकतो, कारण अनपेक्षित ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। तो पहली ओवर की पहली गेंद के ऊपर नायडू जैसा एक जहाबाज बल्लेबाज कॉट आउट होकर खेमे में लौटा। तो पहले ओवर की पहली गेंद के ऊपर नायडू जैसा बेहतर बल्लेबाज कॉट आउट होकर खेमे में लौटा। नायडू ने मिड विकेट के ऊपर से खेलना पसंद किया था, लेकिन टाइमिंग कर नहीं सके। मिड विकेट के क्षेत्ररक्षक ने जो संधि उनको प्राप्त हुई थी, जो मौका उनको प्राप्त हुआ था, उसी का लाभ उठाते हुए बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया। ऑफ के बाहर की गेंद खेलना चाहते थे, बढ़िया गेंद, कितनी बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद बाउंस हुई थी और रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तानों पे चली गई। फिर एक मुतबा गेंदबाज अपने रनिंग मार्ग के ऊपर लौटते हुए। गेंदबाज का नाम है सनी कस्बे। टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज की हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखेंगे, रफ्तार के साथ चले और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए अमोल चौहान स्ट्राइक के ऊपर मौजूद। सनी चौहान टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर बल्लेबाज की हैसियत से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। आज यहां पर जिस नाम से उनको जाना जाता है, उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए, क्योंकि 0 रन्स के ऊपर पहली विकेट नायडू के रूप में खेमे में लौटी है। शुरुआत के ओवर में विकेटों का पतन होता है, शुरुआत के ओवर में विकेटों का पतन होता है तो दबाव की स्थिति पैदा होती है, वहां पर साझेदारी बननी चाहिए। अमोल चौहान एक बेहतरीन बल्लेबाज है, संयम बरकरार रखकर उनको सहयोग देना होगा। बारक्या कामले का जो नॉन स्ट्राइकर के ऊपर मौजूद है, पॉइंट के दिशा के ऊपर खेला है, कितना बढ़िया स्ट्रोक, कितना बढ़िया स्ट्रोक, सीधी गेंद बंदूक की गोली की रफ्तार की तरह बाउंड्री के बाहर चलती हो गई 4 रन के लिए डीजे। तो कुल मिलाकर यहां पर पहले ओवर की गेंदें डाल चुके हैं, 3 गेंदें डाल चुके हैं, यानी कि चौथी गेंद डालने के लिए तैयार। सनी कस्बे रफ्तार के साथ चले स्टंप्स के बगल से, ऑफ के बाहर की गेंद खेलना चाहते थे, बल्लेबाज पहले ही आगे निकल चुके थे और यही वजह थी अपील को नाकारा अंपायर ने, क्योंकि गेंदबाज ने स्वर गेंद की मांग की थी। और यही वजह मैं कहना चाहूंगा कि अंपायरिंग करना आसान बात नहीं होती। हर गेंद के ऊपर उनकी निगाहें चौकन्नी होनी पड़ती है, उनके पास तजुर्बा होना पड़ता है।
अभ्यास होना पड़ता है, तभी अंपायर की जिम्मेदारी बेहतर निभा पाएंगे अंपायरिंग करने वाले। सनी कस्बे फिर एक मुतफा गेंदबाजी की धुरा संभालेंगे, अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद, और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए अमोल चौहान बार बार स्क्वायर गेंद की मांग कर रहे, लेकिन अंपायर ने दूसरी मुतबा भी अपील को नकारा। अभी गेंदें बची है पहले ओवर की आखिरी गेंद, और उसी आखिरी गेंद को डालने के लिए तैयार सनी कस्बे। और के कितनी बाहर गेंद थी, अंपायर ने दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया, उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। तो पहले ओवर की आखिरी गेंद डालने के लिए सनी कस्बे अपने जगह के ऊपर मौजूद, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज के हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। आखिरी गेंद डालते समय थोड़े से संयम से बिखर गए थे, उठाकर मारने का प्रयास किया, कॉट होने का संभव, क्षेत्ररक्षक मौजूद है, संदेश पार्टे कोशिश जारी थी लेकिन कामयाबी हासिल कर नहीं सके। तब तक 2 रन भागकर पूरा करने का मौका था, उसी 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। उमेश 11 हुमरट टीम टेनिस क्रिकेट जगत की एक बेहतर टीम की हैसियत से जानी जाती है, पहचानी जाती है, लेकिन कोयंडे 11 कालवी टीम को भी भूलकर नहीं चलेगा, क्योंकि कल के मिडबाव के मैदान के ऊपर उन्होंने अनहोनी को होनी बना के दिखाई। बेहतर से बेहतर टीमों को हार की शिकस्त देने में बेहतर खेल का दायित्व निभाया कोयंडे 11 कालवी की टीम ने, और उसी के कारण दर्शक काफी मिडबाव के मैदान के ऊपर जो मौजूद थे वो सभी दर्शक बेहद खुश हुए, क्योंकि दर्शकों के दिलों में जगह बनवाई थी कोयंडे 11 कालवी की टीम ने। दूसरे ओवर की शुरुआत होने जा रही है, गेंदबाज का नाम है रोहन खरात। टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज के हैसियत से रोहन खरात को जाना जाता है, पहचाना जाता है। आपने सोशल मीडिया के ऊपर देखा होगा कि रोहन खरात के गेंद के पीछे कल्पकता होती है, संयम बरकरार रखते हैं, उम्र से काफी छोटे हैं लेकिन उनका हौसला बुलंद रहता है, और उसी के कारण वो बेहतर से बेहतर बल्लेबाज को सोचने के लिए मजबूर किया करते हैं। आज उसी तरीके की गेंदबाजी सच में उतरनी चाहिए, और बेहतर गेंदबाजी करने की उनके पास काबिलियत है। कमेंट्री कक्ष की तरफ से चले बाहर जाने वाली गेंद, दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित किया। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया, उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। फाइनल की तरफ खेलना चाहते थे, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद थे, पहले प्रयास में बैकअप करना चाहते, 1 रन भागकर पूरा किया। दूसरी ओर प्रगति पथ के ऊपर, और रोहन खरात गेंदबाजी की धुरा संभालने के लिए फिर एक मोतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। कुल मिलाकर अभी तक स्कोर खड़ा किया है 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। दूसरी ओवर प्रगति पथ के ऊपर उठाकर मारने का प्रयास किया,
लेकिन गेंद और बल्ले का संपर्क कर नहीं सके। तब तक 1 रन भागकर पूरा करने का मौका था। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 10 रन, बिना कोई जोखिम उठाते हुए 1 रन भागकर पूरा किया। रोहन की गेंद उठाकर मारना पसंद किया, मिड विकेट दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है और कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व, कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व, कॉट आउट होकर वही वजह है। बार क्या कामले चलते हो गए। कर मैदान परिसरात असतील तर त्यांनी लवकरात लवकर मान्यवरांच्या कक्षात यायचं आहे। वेद गावकर, गावकरांना वेद लागलेत, भविष्यकाळाचे वेद आजच त्यांनी जाहीर करून टाकलेत। कारण त्यांनी कालच जाहीर करताना सांगितलं की तळेबाजार 11 संघाचा भविष्याचा कर्णधार कोण, तर वेद गावकर। आणि त्यामुळे मी भविष्यकाळ दृष्टिक्षेपात ठेवून तळेबाजार 11 संघाचा भविष्यातील कर्णधार वेद गावकर यांनी लवकरात लवकर मान्यवरांच्या कक्षात यावं असं जाहीर केलं। टिप्पा खाने के बाद ऑफ स्ट्रिक के बाहर चली गई, सफल होकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। बल्लेबाज का नाम है हर्षद पिंडारी। टेनिस क्रिकेट जगत के एक जाहबाज बल्लेबाजों की हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। हर्षद पिंडारी कप्तान की जिम्मेदारी लेकर मैदान के भीतर मौजूद, लेकिन जिम्मेदाराना बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए, क्योंकि 2 बल्लेबाज पहले ही खेमे में लौट चुके हैं। पहले विकेट के रूप में नायडू चलते हो गए और दूसरे विकेट के रूप में बार क्या कामले। रोहन खरात गेंदबाजी की थोड़ा संभालेंगे, अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। कमेंट्री कक्ष की ओर से गेंदबाजी जारी रखेंगे। पिंडारी ने उसको उठा के मारा है, लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर कैन ट्रैवल कर रही है। जैसे ही गेंद को खेला था 4 रन की मोहर लग चुकी थी। स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळवला जात आहे आणि या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेबाजार या विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे शिक्षक सुद्धा उपस्थित झाले आहेत। एकदा उत्स्फूर्त टाळ्या त्या मुलींसाठी होऊन जाऊन देत। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद स्कोर हो चुका है 2 विकेट के नुकसान के ऊपर 14 रन। 2 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली आहे 14। तीसरे ओवर की शुरुआत होने जा रही है। गेंदबाज का नाम है सुधीर साबले। बराचसा वेळ निघून जातोय। मैदानामध्ये ग्राम सभा प्रत्येक षटकानंतर आयोजित केली जाते आहे। पंच तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण
प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही सक्त त्यांना वॉर्निंग द्यायची आहे आणि तुम्ही जो निर्णय द्याल तो अंतिम असणार आहे. त्यामुळे वेळकाढू धोरण कोणीही राबवायचं नाही अशी सक्त वॉर्निंग दोन्ही पंचांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना देणं गरजेचं आहे. कारण बराचसा वेळ निघून जातोय. अजून 2 सामने म्हणजे हा पहिला सेमीफायनल, नंतर दुसरा सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल असे 3 सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. तो तीसरे ओवर की शुरुआत किया कर रहे गेंदबाज का नाम है सुधीर साबळे, ऊंचे कद के गेंदबाज. पहली 2 ओवर का खेल पूरा हो चुका है तो सुधीर साबळे की ओर से बेहतर गेंदबाजी होनी चाहिए. उनके पास काबिलियत है. उठाकर मारने का प्रयास किया. स्क्वायर लेग अंपायर के बगल में खेला है. क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद नहीं. स्क्वायर लेग बाउंड्री से आकर बैकअप करना चाहते, तब तक रन बटोरने का मौका था. कुल मिलाकर स्कोर हो चुका है 15 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. 2 ओवर का खेल पूरा होने के बाद तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर और गेंदबाज की हैसियत से मोर्चे के ऊपर दिखाई दे रहे हैं सुधीर साबळे. हर्षद पेंडारी स्ट्राइक के ऊपर मौजूद, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है क्योंकि पहले 2 बल्लेबाज खेमे में लौट चुके हैं. आपको यहां पर जिस नाम से जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतारनी होगी. आपके बल्ले में उतनी काबिलियत है. उठाकर मारने का प्रयास किया. गेंद काउ कॉर्नर की तरफ से ट्रैवल होती हुई सीधी बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. श्री संदीप शेठ तेली आणि त्यांच्या धर्मपत्नी माननीय सौ शबरी तेली यांचे या स्पर्धेदरम्यान या मैदानावरती आगमन होते. त्यांना विनंती करतो की तुम्ही पॅव्हलियन कक्षामधून स्थानापन्न व्हायचं आहे. साबळे की गेंद उठाकर मारने का प्रयास किया. संदेश पार्टे क्षेत्ररक्षक गलती कर बैठे. सीधी हाथ में आई हुई गेंद, लेकिन कांट में तब्दीली कर नहीं सके. जीवनदान दे बैठे. उसी का लाभ उठाते हुए बल्लेबाजों ने रन बटोरे. कुल मिलाकर स्कोर हो चुका है 20 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है. तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर. काफी आक्रामक क्षेत्ररक्षण सजाया हुआ, क्योंकि क्षेत्ररक्षण बेहतर हो पाता है तो गेंदबाज का हौसला बुलंद हो जाता है. बाद में गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर हावी होता है. लाइन से भटक गए, दिशा से भटक गए. दोनों भी हाथ समांतर रखते हुए अंपायर ने स्क्वायर गेंद घोषित की. अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया. उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 21 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. 2 ओवर का खेल पूरा होने के बाद तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर. और कुल मिलाकर तीसरे ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं 3 गेंदें, यानी कि चौथी गेंद डालने के लिए तैयार. गेंद डीप मिड विकेट की तरफ ट्रैवल कर रही है. क्षेत्ररक्षक जाकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन की पूंजी. 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 22 रन. तीसरे ओवर की 4 गेंदें डाल चुके, यानी कि चौथी गेंद डालने के लिए
तीसरे ओवर की 4 गेंदें डाल चुके हैं, यानी कि 5वीं गेंद डालने के लिए गेंदबाज अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। गेंदबाज का नाम है सुधीर साबले। दोनों भी टीमों में बेहतर खिलाड़ियों का भरना होने की वजह से एक बेहतर मुकाबला दोपहर के वक्त के दौरान उभर के बाहर निकल सकता है। उठाकर मारने का प्रयास किया, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद ट्रैवल कर रही है, आसमान को छूते ना छूते बेहतरीन चक्का डीजे। हेलो, तो कुल मिलाकर यहां पर तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर तीसरे ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं, 5 गेंदें डाल चुके हैं, अभी तक 5 गेंदें डाल चुके हैं, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार। उठाकर मारने का प्रयास किया, मिड विकेट की तरफ गेंद ट्रैवल करी है, लेकिन क्षेत्ररक्षक ने हाराकारी की। जहां पर 1 रन था वहां पर 4 रन बहाल किए। एकंदरीत पहिल्या 3 षटकांची सांगता झाली आहे आणि पहिल्या 3 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात कोइंड 11 कालवी संघाची धाव संख्या झाली आहे 32 धावा। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत। मित्रांनो, जिल्हा परिषदेची शाळा अशी असते ना, नुसतं विद्येचं दान करत नाही तर तुम्हाला संस्कार पण देते। कारण आजच्या घडीला इंग्लिश मीडियम मध्ये जाणारी मुलं मी पाहिली आहेत, पण त्या पालकांना त्या शाळेची फी भरण्याची ताकद जर कोणी दिली असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळेने। म्हणून अभिमानाने आम्ही सांगतो, मी संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर अनेक दौरे केलेत, परंतु मी अभिमानाने सांगतो, मी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी। आम्हाला शिक्षक त्या काळात असे मिळाले की त्यांनी आमच्या चौथुऱ्याचा चिरा जो आहे ना तो थप्पीचा लावला, त्यामुळे कर्तृत्वाचा मनोरा उभा करताना आम्हाला सहज सोपं जातं। आजच्या घडीला मुलांची अशी किलबिलाट ऐकायला मिळाली ना की आमचा जुना काळ आठवतो। 15 ऑगस्ट 26 जानेवारी असल्यानंतर झेंडावंदन केलं जायचं आणि त्यानंतर लिंबाची चॉकलेट वाटली जायची। तो क्षण अलौकिक होता, अविस्मरणीय होता, हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्याजोगा होता। त्या संपूर्ण काळाचं वर्णन करायचं झालं तर मी पुन्हा पुन्हा सांगेन, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी। आताच्या काळात शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तरात जर तुम्ही हात घातला तर कुणाच्या 10,000चा, कुणाच्या 25,000चा, कुणाच्या 50,000चा मोबाईल सापडणार। कधी कधी तो मोबाईल पाहून मास्तरच्या अंगाला सुद्धा घाम फुटतो। काळ बदलला त्याप्रमाणे माणसाचं राहणीमान सुद्धा बदललं आणि म्हणून सांगतो, पुढचं जोत तसं मागचं जोत। घराच्या भिंती आचार विचारानं सजलेल्या असणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थिनीच्या आणि विद्यार्थ्याच्या घराच्या भिंती आचार विचाराने सजलेल्या आहेत, त्याच घरातील युवा पिढी कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी गुरुकडे जाणार आणि गुरु जे मार्गदर्शन करणार ते आत्मसात करून लौकिक मिळवण्यासाठी झपाटल्यासारखं कामाला लागणार। मी या अगोदर मैदानावरती स्कोर किती झालाय तो तुमच्या निदर्शनास आणून दिलाय। पुन्हा एकदा थेट मैदानात घेऊन जातो। पहिल्या 3 षटकांची सांगता झाली आहे आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात कोइंड 11 कालवी संघाची धाव संख्या झाली आहे 32 धावा। मित्रांनो, एका बारशाला गेलो होतो, एका मुलीचं नाव ठेवायचं होतं आणि 2च गाणी लावली होती, मुन्नी बदनाम हो गई आणि शीला की जवानी। ओ, माझ्या अंगाला घाम फुटला। माझा मित्र होता, त्याच्या खिशातलं तिकीट घेतलं आणि त्याच्यावरती शायरी लिहिली, गुजर गया वो जमाना जिस उस जमाने में जिस घर में मुन्नी पैदा होती थी
उस वक्त धुन लगवाई जाती थी हल्के हल्के जोजवा की, लेकिन कलयुग के जमाने में जिस घर में मुन्नी पैदा होती है उस घर में धुन लगवाई जाती है मुन्नी बदनाम होने की। बाद में वो मुन्नी जवान होती है और नाके के ऊपर जाकर चिल्ला 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 के कहती है, देखो शीला और शीला की जवानी। गलती किसकी है, मुन्नी की है या शीला की है? मुझे पूछो तो दोनों की भी नहीं, क्योंकि घर में जैसा माहौल पैदा होता है वैसा ही बच्चा उभर के बाहर निकलता है। म्हणून तुम्हाला सांगितलं की घराच्या भिंती आचार विचारानं सजलेला असणं गरजेचं आहे। मित्रांनो, मगाशी तेली साहेब येत होते, त्यांच्या सौभाग्यवतीचं नाव होतं शबरी। त्याला म्हणतात संस्कार, कारण त्यांच्या आई वडिलांकडे कुठेतरी अध्यात्मकाचा वारसा होता, त्यामुळे तशा प्रकारचं नामकरण त्यांनी ठेवलं। आता सिरियल पाहिल्या जातात आणि त्यातील नावं मुलांना किंवा मुलींना ठेवली जातात आणि मग ती कशी घ्यावी असा मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो। त्यालाच म्हणतात अधोगती, आणि ती अधोगती सद्मार्गावर आली पाहिजे। तर मित्रांनो, कुणकेश्वराची जत्रा जवळ आली आहे। तुम्ही कुणकेश्वराच्या मंदिरात जा, त्याच्या चरणावरती मस्तक ठेवा आणि सांगा, हा स्वैराचारी काळ सद्मार्गावर आण। पुन्हा एकदा थेट मैदानात घेऊन जातो। धाव संख्या झाली आहे 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। कुल मिलाकर पहले 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 32 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अंपायर ने कॉल करके बतवा दिया बैटिंग पावर प्ले। तो यहां पर बल्लेबाजों को मौका है आक्रामक तरीका आजमाते हुए बल्लेबाजी साबित करने का। थोड़ी वक्त में फैसला होगा, बल्लेबाज हावी होता है या गेंदबाज हावी होता है। उठाकर मारने का प्रयास किया, मिड विकेट की तरफ से गेंद आसमान को छूते न छूते सीधे बाउंड्री के बाहर जाकर गिरी 6 रन के लिए। डीजे तो चौथे ओवर की पहली गेंद के ऊपर एक लाजवाब बेहतरीन छक्का देखने का अवसर प्राप्त हुआ। बल्लेबाज का बेहतरीन फुटवर्क था, बेहतरीन टाइमिंग था और बेहतरीन शरीर का संतुलन भी बल्लेबाज ने रखा था और निगाहें भी उससे बेहतर थे, और उसी के कारण दर्शकों को यहां पर एक बेहतरीन छक्का देखने का अवसर प्राप्त हुआ। जब भी कल्पकता भरी गेंदबाजी चलती है तो फुटवर्क सही होना चाहिए, टाइमिंग सही होना चाहिए, और खास करके निगाहें जैसी कि अर्जुन की निगाहें, क्योंकि महाभारत युग में अर्जुन को सिर्फ मछली की आंखें दिखाई देती थी। रोहन खराज चले, उठाकर मारने का प्रयास किया, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती, लेकिन यहां पर रन नहीं था। लेकिन विकेट कीपर ने वो रन बहाल किया। 22 की हैसियत से 1 रन का इजाफा, उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 39 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। रोहन खरात फिर एक मुतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे। टेनिस क्रिकेट जगत के एक लाजवाब बेहतरीन गेंदबाज की हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। कई प्रतियोगिता के दौरान मैन ऑफ द सीरीज, कई मुकाबलों के दौरान मैन ऑफ द मैच का खिताब देकर उनको सम्मानित किया गया है। कल्पकता भरी गेंदबाजी किया करते हैं और खास करके संदेश पार्टे जैसे कप्तान के नेतृत्व के छत्र छाया के नीचे उनको क्रिकेटियर के हासियत से नसीब आजमाने का मौका मिला है। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, सीधे बल्ले से रन निकल रहे हैं, रिवर्स स्वीप खेलने की जरूरत नहीं। यहां पर संयम बरकरार रखकर बल्लेबाजी होनी चाहिए, क्योंकि पहले 2 बल्लेबाज खेमे में लौट चुके हैं। उठाकर मारने का प्रयास किया, स्कोरलेग अंपायर के बगल में कॉट होने का संभव, क्षेत्ररक्षक मौजूद है, कॉट ड्रॉप कर बैठे और जीवन दान दे बैठे हर्षद पेंडारी जैसे बेहतर बल्लेबाज को। यहां पर कॉट होना चाहिए था, क्योंकि हर्षद पेंडारी टेनिस क्रिकेट जगत के बेहतर बल्लेबाज
जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, वो खेमे में लौटते तो दबाव की स्थिति पैदा हो सकती थी। उमेश 11, माफ कीजिए कोइंडे 11 कालवी टीम के खेमे में, लेकिन नसीब बल्लेबाज के पक्ष में। उठाकर मारने का प्रयास किया, फाइनल की तरफ गेंद निकल रही थी, लेकिन स्लिप के क्षेत्ररक्षक ने जाकर बैकअप किया, विकेट उखाड़ दिए। यहां पर अंपायर ने स्क्वायर गेंद घोषित की, अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। और मेरे ख्याल से तीसरे ओवर का तो वापस दर्शकों को मैदान के भीतर ले चलता हूं। यहां पर तीसरे विकेट का पतन हो चुका है हर्षद पेंडारे के रूप में। जो उनको जीवदान मिला था उसी का लाभ उठा नहीं सके, और यही वजह थी मैंने कहा था कि संयम बरकरार रखकर बल्लेबाजी करनी चाहिए। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर अपनी विकेट साबुत रखकर बल्लेबाजी कर पाते तो लंबी पारी खेलने की काबिलियत पेंडारे के बल्ले में थी। लेकिन क्रिकेट के परिभाषा में जिसको हाराकारी कहा जाता है, वो रनआउट के रूप में हाराकारी उन्होंने की और नतीजा उनको भुगतना पड़ा। कुल मिलाकर यहां पर चौथे ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं, 4 गेंदें डाल चुके हैं, यानी कि 5वीं गेंद डालने के लिए तैयार। रोहन खरात अभी तक बेहतरीन कसी हुई गेंदबाजी उन्होंने साबित की है, कल्पकता और संयम बरकरार रखकर। चौथे ओवर की 2 गेंदें डाली जानी शेष। कमेंट्री कक्ष की ओर से गेंद डालने के लिए रोहन खरात मौजूद, और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर नए बल्लेबाज अमित नाइक। ऑस्ट्रेलिया के बाहर की गेंद को सफल होकर खेला है, कॉट होने का संभव, लॉलीपॉप जैसा कॉट लपक लिया, और हर्ष पेंडारे के बाद लगातार दूसरी गेंद के ऊपर और एक विकेट का पतन। डीजे करतोय, फक्त तुम्ही लक्ष द्या, विचारायची गरज भासणार नाही। खास तुमच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा तुमच्या निदर्शनास आणून देतो, 4 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली आहे 41। कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा हो चुका है, चौथी ओवर प्रगति पथ के ऊपर, और यहां पर 41 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। बराचसा वेळ निघून जातोय मित्रांनो, अजून दुसरी सेमीफायनल मॅच, त्यानंतर फायनल मॅच। वेळ काढू, धोरण राबवू नका। तुम्ही सर्व उच्च कोटीला उच्च स्तरीय क्रिकेट खेळणारे खेळाडू आहात, प्रदीर्घ अनुभव तुमच्या गाठीशी आहे। कोर्टातील जज आणि मैदानातील पंच जो निर्णय देतात ना, तो स्वीकारायचा असतो, त्यांच्याशी हुज्जत घालायची नसते। लेदर क्रिकेटमध्ये नुसतं रागाने जरी नजरेनं पंचाकडे पाहिलं तर खेळाडूला बॅन केलं जातं, 3 सामन्यात तो खेळू शकणार नाही। त्यामुळे तुम्ही खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवा, ते आम्हाला अपेक्षित आहे, कारण तुमच्या खिलाडू वृत्तीच्या दर्शनामुळे स्पर्धेला एक स्वरूप प्राप्त होणार आहे। नए बल्लेबाज के हैसियत से फैजल, ऑस्ट्रेलिया के बाहर की गेंद पॉइंट की दिशा के ऊपर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, मिस फील्ड कर बैठे, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बहाल किए।
विकेट उखाड़ दिए थे। जोरदार अपील की गई थी, लेकिन अपील को अंपायर ने नाकारा, क्योंकि बल्लेबाज अपने जगह के ऊपर पहुंच चुके थे। तो यहां पर अभी अभी अंपायर बता रहे हैं कि उन्होंने बल्लेबाज को रनआउट के रूप में आउट घोषित किया गया। स्कोर हो चुका है 42 रन। तो उन्होंने फिर एक मोतबा दर्शकों को मैदान के भीतर ले चलता हूं। स्कोर हो चुका है 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 42 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। अभी तक इस प्रतियोगिता के दौरान काफी बढ़िया अंपायरिंग का दायित्व प्राप्त हो चुका है, और यही वजह है अंपायरों की तारीफ करनी चाहिए, क्योंकि मैदान के भीतर जाकर अंपायरिंग का दायित्व निभाना आसान बात नहीं होती। फिर भी दोनों भी अंपायर अपनी तरफ से पूरा कोशिश किया कर रहे हैं, और उसी के कारण एक माहौल पैदा हो चुका है मैदान के भीतर। अंपायरिंग बेहतरीन चलती है तो क्रिकेट खेलने की मजा कुछ और रहती है, स्कोरिंग काउंटिंग करने की मजा कुछ और रहती है, और कमेंटेटर के हाशियत से फनकारी करने की मजा कुछ और रहती है। गेंदबाज का नाम मालूम नहीं, गेंदबाज का नाम है राहुल सातव। चौथे ओवर की आखिरी गेंद के ऊपर हड़बड़ाहट की स्थिति पैदा हो चुकी थी। शुरुआत में लगा कि 2 रन भागकर पूरे किए हैं, और उसी के कारण हमने कमेंटेटर के हाशियत से मैंने 2 रन घोषित किए, लेकिन बाद में यहाँ पर अंपायर ने कॉल करके बतवा दिया कि बल्लेबाज रनआउट के रूप में उन्होंने आउट घोषित किया है। तो कुल मिलाकर विकेटों का पतन हो चुका है। अभी तक 5 विकेटों का पतन हो चुका है। आखिरी ओवर प्रगति पथ के ऊपर राहुल सातव गेंदबाज की धुरा संभालने के लिए रनिंग मार्क के ऊपर मौजूद, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। इसके पहली गेंद काफी बेहतर डाली थी, खेलने का प्रयास किया था, ऑफ स्ट्रिक के बाहर चली गई। विकेट कीपर ने बैकअप किया, वापस बॉलर के पास उठाकर मारने का प्रयास किया। गेंद काउ कॉर्नर की तरफ ट्रैवल कर रही है, शतरक्षक वहां पर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 43 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। आखिरी ओवर की गेंदें अभी तक डाली है राहुल सातव ने, 2 गेंदें डाली है, यानी कि 4 गेंदों का खेल अभी भी बाकी, और उन्हीं 4 गेंदों के ऊपर जितने हो सके उतने रन कोइंड 11 कालवी टीम को बात मायने रखती है। और उसी अंदाज में बल्लेबाजी करनी चाहिए, आक्रामक तरीका आजमाते हुए। दोनों भी बल्लेबाज के पास काबिलियत है, लेकिन वो काबिलियत सच में उतरनी चाहिए, क्योंकि बेहतर बल्लेबाजी हो पाती है 4 गेंदों के ऊपर तो एक बेहतर टारगेट खड़ा रह सकता है। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद लाइन से भटक गए थे, दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 44 रन। राहुल सातव गेंदबाज के हैसियत से चले, उठाकर मारने का प्रयास किया, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला है, आसमान को छूते न छूते गेंद बाउंड्री के बाहर चलती हो गई 6 रन के लिए।
कुल मिलाकर स्कोर हो चुका है 50 रन। पहले इनिंग में कोइंडे 11 कालवी टीम बल्लेबाजी किया कर रही है। शुरुआत में विकेटों का सिलसिला जारी रहा, दबाव की स्थिति पैदा हुई, लेकिन निचले क्रम के बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभा पा रहे। आधा शतक उन्होंने स्कोर कार्ड के ऊपर लगाया है। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 5 विकेट के नुकसान के ऊपर 50 रन। अभी गेंदें बची है, आखिरी ओवर की 3 गेंदें, और उन्हीं 3 गेंदों के ऊपर बेहतर से बेहतर बल्लेबाजी साबित करनी होगी। उठाकर मारने का प्रयास किया लॉन्ग लेग के ऊपर से, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद सर को टकराई। 1 रन का इजाफा, लेग बाइज की हैसियत से 1 रन का इजाफा। उसी 1 रन की सहयोग से 51 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। कुल मिलाकर अभी गेंदें बची है 2 गेंदें। कुल मिलाकर 2 गेंदें बची है। कुल मिलाकर 2 गेंदों का खेल बचा है आखिरी ओवर के। राहुल सातव गेंदबाजी की तुरा संभालेंगे। राहुल की ओर से आणि मी विनंती करेन उमरट टीम आपण क्षेत्ररक्षण बॅटर पाठवायचे तिथे। लगेचच मॅच सुरू करायची आहे। इथे कोइंडे 11 कालवी या टीमने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। उमरट टीमचे सलामीचे बॅटर मैदानात दाखल झालेत। धन्यवाद राजा सामंत सर। जाऊया मैदानात पुन्हा एकदा। मोठा सामना रंगतोय, सेमीफायनलचा पहिला सामना उमेश 11 उमरट विरुद्ध कोइंडे 11 कालवी। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं उमेश 11 उमरट या संघाने, मात्र 53 धावा ठोकल्या त्या कोइंडे 11 कालवी या संघाने। देवगडमध्ये बऱ्याच 2 महिन्यांपासून ज्या क्रिकेटचं कुरुक्षेत्र गाजतंय त्या ठिकाणी वर्चस्व दाखवलंय कोइंडे 11 कालवी या संघाने। आणि आज या ठिकाणी देखील ग्रँड फिनाले भगवा चषक तळेबाजार आयोजित पंचक्रोशी भगवा चषक या स्पर्धेमध्ये स्थान प्रस्थापित केला या दोन्ही संघांनी। आणि पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय उमरट विरुद्ध कालवी। 12th मॅन पाठवायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये। मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी आमच्या या भगवा चषकच्या भगव्या व्यासपीठावरती दिसून येते। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणास्थानातून तमाम शिवसैनिकांनी एकत्र येऊन आणि तळेबाजार पंचक्रोशी आयोजित हा भगवा चषक या ठिकाणी रंगतोय। बऱ्याच दिवसांच्या मेहनतीनंतर आणि पंचक्रोशींच्या एकत्रित येण्याने हा भगवा चषक। माननीय श्री अनिल शेठ मोंडकर यांचं देखील इथे आगमन झालंय। त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पॅव्हलियन बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अनिल शेठ मोंडकर विनंती करतोय तुम्हाला मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा। सन्माननीय सुवर्णकार अनिल शेठ मोंडकर यांचे या ठिकाणी आगमन होते। गेले 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस जो सहभागी संघ आणि जो संघ पराभूत होतो त्या संघातल्या पराभूत संघातील कर्णधाराला किंवा त्या संघाला गणेशाची छोटी मूर्ती आणि महालक्ष्मीची फ्रेम देण्यात येते। तेच हे प्रायोजक अनिल शेठ मोंडकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। मी विनंती करतो त्यांना
सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला, पंचांना विनंती आहे, सामना लवकर सुरू करायचा आहे. अजून महत्त्वाचे 2 सामने बाकी आहेत. मेगा फायनलचा थरार आपल्याला अनुभवायचा. बॅड लाईटचा कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पहिली जोडी मैदानात जाते आहे उमेश 11 उमरट या संघाची. स्वप्नील भालेराव आणि शरद पारगे आणि पंच या ठिकाणी बाबू बांडे आम्हाला इशारा करतायत. सामना सुरू होत आहे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन गुड्डू चव्हाण. पहिला चेंडू आणि थोडासा फंबल होतोय. चेंडू टप्पा खाल्यानंतर नक्कीच वरती उठतोय आणि स्ट्राईकवर आहे तो शरद पारगे. पहिला निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये गुड्डू चव्हाण मात्र सफल दिसतोय आणि या निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय विजयी 53 धावांचा पाठलाग करताना उमरट हा संघ उमेश 11 उमरट. टेनिस जगतातील एक मोठं नाव संदेश पार्टे या संघामध्ये दिसतोय आणि त्यांच्या एकत्र येऊन हा संघ या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतोय. उमेश 11 उमरट पुण्यासारख्या, पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरातील खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आता मात्र वैराग्याच्या दिशेने मारण्याचा फटकाचा प्रयत्न होता. बॅटचा तितकासा ताळमेळ होत नाहीये. थर्डमॅन रिजनमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलाय. फाईन लेग रिजनमध्ये आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न असेल कारण 5 षटकांचा हा निर्धारित सामना आहे. दरम्यान स्ट्राईक रोटेट येत आहे. आता मात्र स्वप्नील भालेराव असेल स्ट्राईकवर. भगवा चषक आजचा शेवटचा दिवस, ग्रँड फिनाले. रात्री देखील तुम्ही थरार अनुभवणार. देवगडमध्ये गेले 2 महिने क्रिकेटची पंढरी म्हणायला हरकत नाही. गेले 2 महिने इतक्या या ठिकाणी टेनिस क्रिकेटचे सामने आणि या ठिकाणी स्पर्धा आपण पाहिल्या आणि हा भगवा चषकचा थरार रंगतोय. तळेबाजार पंचक्रोशी आयोजित आज शेवटचा दिवस, ग्रँड फिनाले आणि याच माध्यमातून बरेच संघ, मोठे तुल्यबळ संघ, मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले या तळेबाजारच्या मैदानावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्वप्नील भालेराव ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन क्रिस करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका, स्वीप फटका जातोय फाईन लेगच्या दिशेने. हा चेंडू सीमारेषा पार आणि हा पहिला चौकार भालेरावच्या बॅटमधून. SDJ थैंक यू डीजे, थैंक यू. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, कमाई जाती है. सपने वो नहीं जो हमें देखने पड़ते हैं, सपने वो होते हैं जो अपनी नींद उड़ा देते हैं. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र उमेश 11 उमरट संघाला. आतापर्यंतच्या देवगडच्या बऱ्याच मैदानांचा अनुभव असलेला हा समोरील संघ म्हणजेच कोयंडे 11 कालवी हा संघ आतापर्यंत देवगडमध्ये झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ उमेश 11 उमरट. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन मारण्याचा पटकाचा प्रयत्न. आता चेंडू अचूक पडतोय आणि नक्कीच क्लीन बोल्ड म्हणावं लागेल. एक डाव्या यष्टीचा वेध घेतोय चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती परतवतोय तो मात्र स्वप्नील भालेराव या फलंदाजाला. पहिला गडी गारद होतोय उमरट या संघाचा. SDJ बॅट्समन लवकर जायचंय, उशीर होतोय. एका नाण्याच्या 2 बाजू असतात असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये देखील प्रत्येकाला संधी मिळते, अपना टाइम आएगा असं देखील म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवरती चौकार नक्कीच ठोकलेला स्वप्नील भालेरावले मात्र नंतर गुड्डूने मात्र कमबॅक केलं.
अचूक हेरलं आणि आता अचूक टप्प्याचा चेंडू आणि वेध घेतला तो डाव्या यष्टीचा, परतवलाय तंबूमध्ये स्वप्नील भालेरावला. पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तिसऱ्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक पूर्णपणे चेंडूवरती हावी होतोय. त्या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच थोडासा स्लिप होतोय, मात्र क्रिकेटवरती प्रेम आणि चेंडूवरती शेवटपर्यंत नजर, म्हणूनच की काय या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय अमोल. आता मात्र स्ट्राईकवर जातोय इन्फॉर्म बॅट्समन शरद पारगे असेल, कारण ह्या अगोदरच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात तुम्ही पाहिला असाल शरद पारगेने खूप उत्तम फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, उमेश इलेव्हन उमरठ या संघासाठी. तोच फलंदाज आता स्ट्राईकवर. हा मोठा फटका. आता मात्र ऑनसाईडच्या क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव धावून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल, मात्र नकार देतोय अमोल. एकेरी धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. षटक संपताय. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 7. असेल अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी हव्यात त्या धावा मात्र 46 धावा. प्रति षटकामध्ये 12 ते 13 धावांची सरासरी राखायची आहे. अजूनही विजयासाठी उमेश इलेव्हन उमरठ या संघाला क्षमता आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. पाहूया ग्रँड फायनल मध्ये, मेगा फायनल मध्ये, भगवा चषकच्या फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता असेल. भगवा चषक 2023 तळेबाजार पंचक्रोशी आयोजित पर्व पहिले. सुंदर चाललेला सामना, तितकंच चांगलं मैदान, सुंदर आयोजन दिसतंय. गेले 4ही दिवस संपूर्ण तळेबाजार पंचक्रोशीतून या ठिकाणी सर्व आपले संवादक स्वयंसेवक या ठिकाणी दाखल झाले. सन्माननीय श्री अजय तेली अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली केतनजी खाडे युवा नेते, त्याचप्रमाणे महेश लाड शाखा प्रमुख तळवडे, बापा कदम असतील शाखा प्रमुख गडीतामाणे ताम्हाणे गाव, रोहित गावकर, बाबू भांडे, लोकप्रिय क्रिकेटर आपले आता पंचगिरी देखील आपल्याला करताना दिसले. त्याचप्रमाणे संदीप जाजम, सतीश जाधव, अमृत पाटील, अजय सावंत आणि तमाम तळेबाजार पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते, सर्व बाळगोपाळ या ठिकाणी दिसलेले. हा मोठा पटका बऱ्याच वेळानंतर पुल केलाय. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. आम्हाला वाटतं 1 बाउन्स चौकार. SDJ थँक्यू DJ.
थँक्यू. नवीन फलंदाज अनुराग मोहिते, लवकर जायचं आहे मैदानात, सहकार्य करा कृपया. बॅड लाईटचा इफेक्ट शेवटच्या सामन्यात आपल्याला नको आहे, त्यासाठी सर्वांचंच क्रिकेटवर प्रेम आहे. सामना सहकार्य करूया मंडळाला देखील, तुम्हाला देखील कोणताही प्रॉब्लेम नको. तर मोठी विकेट मिळते. शरद पारगे तंबूत परततोय. जिंदगी बहुत छोटी है, अफसोस करने के लिए खुद की पहचान बनाने में जो मजा है वो दूसरों की परछाई बनने में नहीं है. म्हणूनच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने भालेराव हा फलंदाज आऊट झाला होता गुड्डूच्या गोलंदाजीवर एक चौकार मारल्यानंतर, तशाच पद्धतीचं या ठिकाणी स्वरूप दिसलं. या षटकामध्ये नितेशच्या गोलंदाजीवर चौकार ठोकला आणि नंतर गडी बाद झाला तो मात्र शरद पारगे. नवीन फलंदाज अनुराग मोहिते येतोय स्ट्राईकवर. 53 धावांचा पाठला करताना धावसंख्या स्थिरावली ती मात्र 13 या धावसंख्येवर. 20 चेंडू 40 धावांची गरज. आता मात्र ऑफ स्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू दिसतोय. पंच यस खूण करतायत. अवांतर धावेची दोन्ही हात समांतर करतायत आणि अवांतर धावेने धावसंख्या होते 14 धावा. म्हणजे आता 39 धावांची गरज असेल आणि येणारे चेंडू असतील 20 चेंडू 39 धावांची गरज. मोठा सामना रंगतोय मैदानामध्ये. हा पूल केलाय, फटका जातोय ऑनसाइडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी. वन बाउन्स चौकार अनुरागच्या बॅटमधून निघालेला हा पहिला. वक्त जब नजर फेरता है तब शेर को भी कुत्ता घेर लेता है असा बोलते. आणि तसंच काहीसं मैदानामध्ये दिसलं, कारण आता नक्कीच त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक होता, मात्र चेंडू बरोबर मिडल झाला. पूल केला अनुरागने आणि हा गेला वन बाउन्स चौकारासाठी. चेंडू अनुरागच्या बॅटमधून. बघूया पुन्हा एकदा नितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. हलकासा स्टिअर केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. शॉटच्या दिशेने डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतात. ह्याला म्हणतात मी अंडरस्टँडिंग, ह्याला म्हणतात ताळमेळ आणि ह्याला म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट, जी पाहायला मिळाली अनुराग मोहिते आणि अमोल या फलंदाजांमध्ये. षटक संपताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उमेश 11 उमरठ संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 20 धावा. म्हणजे आता विजयासाठी येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची सरासरी ठेवायची आहे. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. पाहूया कशा पद्धतीने सामना होतोय. पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करायचा. या ठिकाणी कमी वेळ आहे आपल्याकडे, अजून बरेच सामने खेळवण्याचे बाकी आहेत. आपल्या डीजेकडे आपण जाऊया. डीजे वारंवार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा गजर करतायत, कारण 19 फेब्रुवारी जवळ आली आहे. काल प्रॉमिस डे झाला आहे, त्यावेळी देखील आपण महाराजांच्या काळात प्रॉमिस डे काय होतं हे पाहिलं. मात्र आज हग डे आहे आणि हग डे सुद्धा महाराजांच्या काळात काय होतं ते सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 साली सर्वात मोठा हग डे घडला, तो म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी महाराजांना भेटायला आला होता अफजल खान आणि त्याने सांगितलं आओ शिवाजी मेरे गले लग जाओ. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला लावला आपल्या गळ्याला. मात्र अफजल खानने दिला गरा, पाठीत खुपसली खंजीर. मात्र शिवाजी महाराजांनी फोडला त्याचा कोतळा, बाहेर काढला आणि तो पहिला हगडे या ठिकाणी सादर झाला. तो मात्र महाराजांच्या काळात 10 नोव्हेंबर 1659 रोजी. म्हणूनच मित्रांनो, युवकांनो, व्हॅलेंटाईन डेचे सर्व दिवस साजरे करा, पण त्यापेक्षा अभिमानाने, उत्साहाने आणि आनंदाने साजरी करा 19 फेब्रुवारी रोजी येणारी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. बॉलर नेम
जिशन येतोय गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू 33 धावांची गरज असेल मैदानामध्ये. सामना बराच रंगतो या ठिकाणी. वारंवार मैदानात टीम मीटिंग घडते. संदेश पाटील देखील त्यांचे या ठिकाणी संयोजक आहेत. वारंवार त्यांना सूचना करतायत. मैदानात आपल्याला कोयंडे 11 कालवी संघाचे देखील क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज वारंवार टीममध्ये चर्चा करताना दिसतात, कारण मोठी स्पर्धा आहे. प्रत्येकाची इच्छा आकांक्षा अपेक्षा लागून लागल्या त्या भगव्या चषकाच्या बाजूने. तर जाऊया पुन्हा मैदानात. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलेला दिसतोय. नक्कीच 3 क्षेत्ररक्षक आता आपल्याला या ठिकाणी सीमारेषा लगत दिसतील. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड घेण्याच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज जिशान. आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यस पंच बाबू बांडे या ठिकाणी आम्हाला इशारा करतायत वाईड चेंडूचा. थोडेसे नक्कीच गोलंदाज या ठिकाणी नाराज दिसत आहेत. मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे अनुभव असलेले आमचे पंच असतील बाबू भांडे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. क्रिकेटमध्ये असेल या ठिकाणी गोलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील, फलंदाज असतील, अगदी गुणलेखक आणि समालोचक या सर्वांवरती अंकुश ठेवण्याचं काम जे असतं ते अंपायरचं असतं आणि ती अंपायर आपली कामगिरी अगदी चोख बजावत असतात मैदानामध्ये. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. जिशान येतोय नवीन गोलंदाज 3रं षटक घेऊन. हा मोठा फटका. बऱ्याच वेळानंतर चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू पडतोय. 1 बाउन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत धावून 2 धावा पूर्ण करतात. त्या ठिकाणी लाईनमन्स आहेत आमचे. लाईनमननी आपली कामगिरी मात्र चोख बजवायची आहे. या ठिकाणी लाईनमन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आपली कामगिरी चोख बजवायची आहे. पाहूया एकूण किती धावा आहेत पंच कळवायचे आहेत. या ठिकाणी रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहे. याची सर्व दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील, कारण लाईनमन्स आमच्या मंडळाचे हे सीमारेषेच्या चारही बाजूला आम्ही तैनात केलेले आहेत आणि त्यांचाच निर्णय अंतिम होईल. पंचांशी नक्की सल्लामसलत होईल आणि तुम्हाला धावा कळवल्या जातील. यस पंच या ठिकाणी धावा कळवायच्यात. 2 धावा. चला सामना सुरू करूया. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 23 धावा. जिशान येतोय पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर असेल फलंदाज अमोल. धावसंख्या झाली आहे 23 धावा. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड चेंडू टाकतोय. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. आता दिशाहीन चेंडू वारंवार. पहिला चेंडू वाईड टाकला होता. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या दिशेने बीट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे, मात्र तो प्रयत्न फसतोय वारंवार जिशान या गोलंदाजाचा आणि अतिरिक्त धाव देऊन बसतोय समोरील संघाला म्हणजेच उमेश 11 उमरट या संघाला. लाईनमन्सना परत गणकळीची विनंती आहे. जिथे कुठे श्रीनाथ खाडिये पाठीमागच्या बाजूला फक्त एकच क्षेत्ररक्षक ठेवा. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक समोरच्या दिशेला आणा. श्रीनाथ खाडिये. पुन्हा एकदा वाईड चेंडू. हा मोठा फटका जातोय. त्या ठिकाणी ऑन साइड क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतायत. पुन्हा एकदा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अनुराग आणि अमोल मध्ये पाहायला मिळतं. त्या ठिकाणी यष्टरक्षकाला थोडीशी दुखापत होते, कारण चेंडूवरती नजर असते. शेवटपर्यंत या ठिकाणी गडी बाद करण्याची उमेद असते. कृपया पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. मी विनंती करतो आमचे समन्वयक किंवा संघाचे त्यांचे सहकारी फर्स्ट एड बॉक्स देखील घेऊन जायचंय मैदानात. या ठिकाणी थोडीशी दुखापत होते आमच्या
सेमीफायनलचा दुसरा सामना या ठिकाणी सुरू होईल. गेले 4 ते 5 दिवस तुम्ही या ठिकाणी त्याच दाटणीचे समालोचक देखील या ठिकाणी तुम्ही अनुभवताय आणि समालोचकांचा विचार केला तर संपूर्ण कोकण पट्ट्यात रायगडमधील बुलंद आवाज, ज्यांचा आवाज आम्ही अगदी लहानपणीपासून ऐकत आलो, रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल आणि अगदी पुणे ठाणे जिल्हा असेल, या ठिकाणी त्यांचं समालोचन, अगदी तात्विक समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. ते आमचे समालोचक मार्गदर्शक काका म्हात्रे यांचा तुम्हाला आवाज या ठिकाणी ऐकायला मिळाला. त्याचप्रमाणे पहिले 2 दिवस तरळे पंचक्रोशीतील बुलंद आवाज, जो अगदी सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा असेल, या ठिकाणी जो आवाज नेहमी प्रत्येकाला आपल्या आवाजाने मनाची धडधड वाढवतो आणि क्रिकेट प्रेमींना मैदानामध्ये खेचून आणतो, ते आमचे मार्गदर्शक अमोल जमदाडे असतील. त्यानंतर मालवण देवलीचा गोड आवाज म्हणजे क्रिकेट समालोचन प्रेमाने कसं बोलावं हे ज्यांनी शिकवलं ते प्रदीप देऊलकर सर असतील. त्यानंतर आमचे मार्गदर्शक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुलंद आवाज, एक लोकराजा, अगदी ज्यांनी फक्त क्रिकेटच नाही तर दशावतार क्षेत्रामध्ये देखील मोलाचं योगदान दिले आहे आणि आपली लोप पावलेली जी लोककला, दशावतार लोककला अजून देखील ज्यांनी जिवंत ठेवली आहे, ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजा सामंत सर असतील. आणि आमचे देवगडचा बुलंद आवाज, रेडिओ आवाज उत्तमजी मुणगेकर सर. आणि ह्या सर्वांमध्ये ज्यांना मी लहानपणीपासून बघत आलो, ऐकत आलो आणि त्यांचे शब्दांशब्द साठवत आलो, तो मी ऋत्विक दुरी, मला या सर्वांमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं सर. धन्यवाद. आणि हे निमित्त शक्य झालं ते फक्त आणि फक्त भगवा चषकमुळे. त्यामुळे तळेबाजार पंचक्रोशी, भगवा चषक यांचे देखील मनपूर्वक आभार. जाऊया पुन्हा मैदानात. थोडीशी दखापत झाली होती, मात्र पुन्हा सामना सुरू होतोय. जिशान असेल गोलंदाजी मार्कवर. खोदून काढलाय चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव धावून पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे, आता मात्र ओव्हर थ्रो होतोय. अनुराग त्या ठिकाणी पुन्हा एकदा नकार देतोय. ही धाव मात्र नक्की घेण्याचा प्रयत्न होता अमोल या फलंदाजाचा. थोडासा ओव्हर थ्रो, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र ओव्हर थ्रो अगोदरच 3 वाईड या षटकामध्ये टाकल्यात. थोडासा महागडा ठरलाय. जिशान हा गोलंदाज. धावसंख्या झाली आहे ती मात्र 28 धावा. अजूनही तिसऱ्या षटकाचा खेळ बाकी मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. भगवा चषकचा थरार, यानंतर देवबाग विरुद्ध तिरलोट असा मोठा सामना रंगणार आहे. त्यात मध्ये देखील 2 अनुभवी खेळाडू, मोठे तुल्यबळ खेळाडू आपल्याला दिसणार आहेत. आज चांगला चेंडू होता, आता मात्र बॅटचा तितका संपर्क नाही. खराब क्षेत्ररक्षणचे यष्टीरक्षक अमोल याच्याकडून होत आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, विकेटकीपरच्या मागे चौकारासाठी. SDJ चौदा चेंडू 21 धावांची गरज. 53 धावांचा पाठलाग करताना उमेश 11 उमराटा संघ. आणि आता 14 चेंडू 21 धावांची गरज. धावसंख्या झाली 32 धावा. पुन्हा जिशान. आता सामना करेल अनुराग. चांगला फटका, फुलटॉस चेंडू घेतलाय, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये, जोपर्यंत चेंडूची परती करतो चांगलं क्षेत्ररक्षण. वारंवार या ठिकाणी ओव्हर थ्रोचं या ठिकाणी रूपांतर दिसतंय, ते मात्र या संघाकडून. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल या षटकामधील जिशान याचा. धावसंख्या झाली आहे 33 धावा. विजयासाठी 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. पाहूया अटीतटीचा सामना रंगतोय, काय होत आहे शेवटच्या 12 चेंडूंमध्ये आणि यानंतर घेऊन येणारं षटक नक्कीच हे निर्णायक षटक असेल. पाहायचं आहे कर्णधार चौथं आणि निर्णायक षटक कोणाच्या हाती देतोय. तत्पूर्वी शेवटचा चेंडू घेऊन येतोय जिशान. सामना करेल अमोल. पुन्हा चेंडू या ठिकाणी हलकाचा स्टिअर केलाय, मोठा बटका मारण्याचा प्रयत्न होता, फुटवर काही कामे येताना दिसत नाही या ठिकाणी अमोल कडून. हा चेंडू नक्कीच पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न केला असता तर रिझल्ट काहीतरी वेगळा असता. मात्र एकेरी धावेने षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद
34 अशी धावसंख्या होते ती मात्र उमेश 11 उमरट या संघाची. आणि आता मात्र येऊन ठेपलाय ते मात्र 12 चेंडू आणि 19 धावा. पाहूया काय होत आहे शेवटच्या 2 षटकांमध्ये. 12 चेंडू 19 धावा. ग्रँड फायनल मेगा फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता पोहोचतोय तोपर्यंत आपण ऐकूया एक सुगम संगीत. चालू आहे. तळेबाजार पंचक्रोशीचा विचार केला तर तळेबाजार हे वरती सड्यावरती आपली बाजारपेठ दिसते. हे तळ सड्यावरती दिसतं आणि आजूबाजूला बघितलं तर वरेरी गाव, त्यानंतर आरे गाव, चांदोशी गाव, गडी तामाणे, तळवडे, बाग तळवडे अशी ही पंचक्रोशी मिळून आमचं तळेबाजार ही पंचक्रोशी तयार होते. आणि या सर्व तळेबाजारमधल्या पंचक्रोशीतील सर्व सभासद, कार्यकर्ते, सर्व बाळगोपाळ आणि तमाम शिवसैनिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा भगवा चषक या ठिकाणी आपण गेले 5 दिवस अनुभवत आहोत. रिंग स्टॉली मैदानात येते. पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर नक्कीच बरेच सामने, बरेच देवगडचा इतिहास आहे. मोठे मोठे संघ या ठिकाणी दाखल व्हायचे. मात्र राजा सामंत सरांनी देखील आपल्याला सांगितलं त्यावेळी यूट्यूबच्या माध्यमातून, यूट्यूब किंवा सोशल मीडिया हे माध्यम त्यावेळी उपलब्ध नव्हतं. त्यामुळे त्यावेळीचा खेळ पाहायला आमच्यासारख्या तरुणांना आताच्या मार्गदर्शन त्यांचं मिळालं नाही. जर यूट्यूब त्यावेळी उपलब्ध असतं तर त्यावेळीचे खेळाडू, अगदी देवगडसारख्या ग्रामीण भागातले खेळाडू देखील मोठमोठ्या उंचीवर गेले असते. मात्र त्यावेळी सोशल मीडिया, यूट्यूब माध्यमातून लाईव्ह ही सिस्टीम उपलब्ध नव्हती. त्यामुळे नक्कीच त्यांचा खेळ आम्ही या ठिकाणी मिस करतो. असे काही खेळाडू, मात्र एक संदेश पार्टेसारखा मोठा खेळाडू आपल्याला ह्या दरम्यान उमेश 11 उमरट या संघामध्ये पाहायला मिळाला. त्यांचं नेतृत्व करताना आणि इतर पुणे तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील या ठिकाणी मोठे मोठे संघ या ठिकाणी उपलब्ध. विनंती करतो ड्रिंक स्टडीला लवकरात लवकर बाहेर जायचं आणि पंचांना विनंती करतो सामना लवकर सुरू करायचा आहे. देवबाग संघ आणि तिर्लोट संघ यायचे आमच्या या ठिकाणी व्यासपीठाजवळ. आपली वाट पाहत आहेत आयोजक. लगेचच सामना सुरू होणार आहे. श्री स्पोर्ट्स देवबाग आणि तिर्लोट या दोन्ही संघांना विनंती असेल आपले खेळाडू घेऊन आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. बॉलर नेम नितेश होते गोलंदाजी मार्कवर. या अगोदरच्या षटकामध्ये मात्र 13 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. तो म्हणजे शरद पारगे. जी मोठी विकेट होती तो शरद पारगे याला बाद करण्यामध्ये सफल झाला होता. नितेश हा गोलंदाज 13 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज चौथं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय. म्हणजे समीकरण आहे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल विजयी होण्यासाठी उमेश 11 उमरट या संघाला. माझ्याबरोबर माझे गुणलेखक सहकारी मुन्ना साटम गेले 5 दिवस अगदी उत्तम या ठिकाणी गुणलेखनाची कामगिरी पार पाडतात. खरं तर खूप उत्तम व्यावसायिक आता मिनरल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले आहेत आणि माझ्याबरोबर त्यांनी रंगमंच देखील नाट्यकृतीमध्ये शेअर केला आहे आणि आज आम्ही कॉमेंट्री बॉक्स एकमेकासोबत शेअर करतोय असे माझे सहकारी मुन्ना साटम. जाऊया पुन्हा मैदानात. पहिला चेंडू टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा खालीच राहतोय आणि अमोल मात्र या चेंडूचा वेध घेऊ शकत नाहीये. चेंडू आणि बॅटमध्ये कोणता संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय नितेश. समीकरण बदलताय 11 चेंडू 19 धावांची गरज. जसजसे चेंडू डॉट निघतात तसतसंच या ठिकाणी
समीकरण बदलत जातं, प्रेशर वाढत जातं, ते मात्र फलंदाजांवर. आता मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू असेल. आता पंच या ठिकाणी दोन्ही हात समांतर करतायत. वाईड चेंडू, थोडासा टप्पा चुकतोय. हा मात्र नितेशचा चेंडू दिशाहीन होतोय. ऑफसाईडच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न दिसतोय, मात्र आता दिशाहीन चेंडू करतोय. आपल्या दिशेपासून थोडासा भटकतोय तो मात्र नितेश. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेबाजारचे हे बालगोपाळ सर्व आमच्या लहान भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी त्यांचं देखील खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे. छोटे चिमुकले या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा नितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. हा मोठा पटका बॅटच्या पट्ट्यात आलाय. बघूया चेंडू किती लांब जातो आणि यस, फाईन लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा मात्र बिग 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 षटकार. आहे 10 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. एक षटकार आणि पूर्णपणे सामना वळतोय. पाहूया पुढचा चेंडू. चिमुकल्याकडे पाहून नक्कीच सर्वांना आपलं बालपण आठवेल, कारण अगोदरचे खेळ वेगळे होते. क्रिकेट असेल, विटीदांडू, गोट्या असतील, मात्र आता हे सर्व खेळ लोप पाहून सर्व लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल आले आहेत. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई सफर. हा बिग 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 दुसरा षटकार अमोलच्या बॅटमधून. अमोल ऑन फायर, अमोल की गाडी चली, पम पम पम. यस, पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि फायनलच्या दिशेने हा चेंडू पुन्हा सीमारेषा पार चौकारासाठी, आणि नक्कीच हा विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा चौकार असेल. तीन चेंडूंवरती तब्बल 16 धावा ठोकतोय. तळे बाजारच्या जंगलामध्ये बऱ्याच कलमांना बराच मोहर आहे आणि आमच्या अमोलच्या फलंदाजी आणि फटक्यामध्ये भरपूर जोर आहे. नक्कीच सामना पूर्णपणे बदलून टाकलाय अमोलच्या या धडाकेबाज फलंदाजीने. वन मॅन शो म्हणावं लागेल. पुन्हा नितेश, शेवटचे 2 रन बाकी विजयासाठी. हा मात्र आता ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढलाय. नक्कीच एक धाव मिळेल आणि विजयी फटका घेण्यासाठी स्ट्राईकवर येईल तो मात्र अनुराग मोहिते. या शेवटचा एका धावेची गरज. 7 चेंडू बाकी. नितेशचा शेवटचा चेंडू, 1 षटक बाकी आहे. तरी देखील क्रिकेट अनिश्चितीचा खेळ चांगला जातो, काही होऊ शकतं, मात्र 1 धाव दिसते. नक्कीच या ठिकाणी अपेक्षा असेल पुढील मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय तो मात्र नक्कीच. यस, अमोल 11 उमरठ हा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचले. उमरठ, उमेश 11 उमरठ या संघाचं मेगा फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय.
हार्डलक असेल नक्कीच, मात्र नक्कीच चतुर्थ किंवा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरेल तो मात्र कोइंडे 11 कालवी हा संघ. चला नाणेफेकीसाठी यायचंय. देवबाग